नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू। आणि हे बेसन लाडू आपण विकतच्या बेसनपासून बनवतोय। त्याचप्रमाणे हे बेसन लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत, बनवताना अजिबात रेलत नाहीत। काही छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे, त्याने तुमचे हे बेसन लाडू अजिबात फसणार नाहीत। अगदी सुबक, सुंदर, स्वादिष्ट असे हे बेसन लाडू बनतात। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे बेसन लाडू बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याचं मी तुम्हाला वजनी आणि घरामध्ये जी वाटी असते तिचं असे दोन्ही प्रमाण सांगणार आहे। तर सर्वात आधी आपण घरामध्ये जी वाटी असते त्या वाटीचं प्रमाण इथे बघूयात। तर सर्वात आधी इथे तुम्ही बघू शकता, आपण इथे विकतचं बेसन घेतले, त्यामुळे बेसन पूर्णपणे बारीक आहे आणि त्याप्रमाणेच मी इथे तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण सांगणार आहे। तर हे प्रमाण मी घरामध्ये जी वाटी असते त्यानेच घेतले आणि या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतले। तर इथे आपण आता प्रमाण बघूया। तर जी वाटी मी तुम्हाला दाखवली त्याच वाटीने मी 4 वाटी बेसन घेतले, 2 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून आणि आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने वरती 2 चमचे एवढं तूप मी या ठिकाणी घेतले। आता या सर्व साहित्याचं मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगते। तर इथे मी बेसन 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेतले। त्यानंतर 450 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे। इथे पिठी साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि तूप 250 ग्रॅम आहे। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। तर बेसन भाजण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे आणि शक्यतो तुम्हीही जाड बुडाचीच कढई वापरा, स्टीलची किंवा पातळ बुडाची कढई वापरू नका, नाहीतर बेसन खाली लागून करपू शकतं। कढई गरम झाली की आता याच्यामध्ये आपण जे तूप घेतलं होतं त्याच्यातलं अर्ध तूप घालायचं आणि अर्ध तूप आपण नंतर वापरणार आहोत। तर तुम्हीही लक्षात ठेवा, सगळं तूप एकत्र घालून वापरायचं नाही आहे। अर्ध तूप आत्ता आणि राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत। आता हे तूप थोडं वितळवून घ्यायचं। तूप वितळलं की आता याच्यामध्ये इथे जे आपण 500 ग्रॅम बेसन घेतलं होतं ते घालायचं। तर माझ्याजवळ कढई मोठी आहे त्यामुळे मी सर्व बेसन एकत्रच घालून भाजून घेणार आहे। जर तुमच्याजवळ कढई छोटी असेल तर तुम्ही अर्ध बेसन आधी आणि राहिलेलं नंतर असं 2 बॅचमध्ये भाजून घेऊ शकता। आता हे बेसन 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती गुठळ्या मोडत भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटं मंद आचेवर मी हे बेसन छान भाजून घेतले आणि आपण याच्यामध्ये जे आधी तूप घातलं होतं तेही बेसनमध्ये पूर्णपणे शोषलं गेले आणि हे बेसनचं मिश्रणही पूर्णपणे कोरडं झाले। आता जे तूप आपण शिल्लक ठेवलं होतं ते राहिलेलं अर्ध सर्व तूप यामध्ये घालून घ्यायचं। राहिलेलं सर्व तूप बेसनमध्ये घातलं की आता पुन्हा एकदा मंद आचेवर हे बेसन या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं छान भाजून घ्यायचं। तर लक्षात ठेवा, हे बेसन आपल्याला अगदी शेवटपर्यंत मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। कुठेही गॅसचा फ्लेम मोठा किंवा मध्यम करायचा नाही आहे। तर इथे 5 ते 7 मिनिटातच तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसायला लागले, कारण जेव्हा आपण बेसन भाजताना सुरुवातीला तूप घालतो तेव्हा ते सर्व तूप बेसन शोषून घेतं आणि त्यानंतर आपण राहिलेलं जेव्हा अर्ध तूप या बेसनमध्ये घालतो आणि बेसन छान भाजायला लागतं तेव्हा जे शोषलेलं तूप आहे तेही बेसन सोडायला लागतं, त्यामुळे हळूहळू हे मिश्रण अगदी ओलसर होतं। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम सैलसर झाले आणि हे मिश्रण मी 15 मिनटं मंद आचेवरती भाजून घेतले। तर हे मिश्रण आपल्याला असा कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा डार्क कलर येईपर्यंत भाजायचं नाही, नाहीतर तुम्ही बनवलेले लाडू एकदम काळपट दिसतील। तर आता हे बेसन छान भाजून झाले। आता गॅस बंद करायच्या आधी याच्यावरती गॅस मंद ठेवायचा आणि 2 ते 3 वेळा थोड्या थोड्या पाण्याचा शिपका मारून घ्यायचा। पाण्याऐवजी या ठिकाणी तुम्ही दुधाचा वापरही करू शकता। आता पुन्हा एकदा हे बेसन 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं। पाण्याचा शिपका मारल्यामुळे हे मिश्रण एकदम रवाळ होतं आणि तुमचे लाडूही अगदी दाणेदार तयार होतात। हे मिश्रण रवाळ आणि दाणेदार झाल्यामुळे तुमचे लाडूही अगदी टेम्पटिंग दिसतात आणि बांधल्यानंतरही ते एकदम घट्ट राहतात, अजिबात पसरत नाहीत। जसा लाडू तुम्ही तयार केलाय तो लाडू अगदी संपेपर्यंत तसाच राहतो। तर पाण्याचा शिपका मारल्यानंतर 2 मिनटं हे बेसन मी छान भाजून घेतले। आता गॅस बंद करायचा आणि हे बेसन एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं। तर इथे परातीच्या ऐवजी तुम्ही कोणतंही मोठं दुसरं पसरट भांडंही वापरू शकता। सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घेतलं की आता व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे हे मिश्रण छान पसरवून घ्यायचं, म्हणजे ते लवकर थंड व्हायला मदत होते।
तर इथे सर्व मिश्रण छान पसरवून घेतले। आता हे आपण थंड करून घेऊयात। तर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कोमट किंवा गरम अजिबात ठेवायचं नाही। तर इथे अगदी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मिश्रण पूर्णपणे थंड झाले। आता हे हाताने अशा पद्धतीने परातीमध्ये मोकळं करून घ्यायचं। सर्व मिश्रण परातीमध्ये छान मोकळं करून घेतलं की आता याच्यामध्ये इथे मी 2 वाटी पिठी साखर घेतली आहे, ती घालायची। वजनी प्रमाणात ही पिठी साखर 450 ग्रॅम आहे। इथे हे पिठी साखर तुम्हाला जसं गोड आहे त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता, पण 2 वाटी पिठी साखर म्हणजे 450 ग्रॅम पिठी साखर या अर्धा किलो बेसनच्या लाडूसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता ही पिठी साखर या मिश्रणामध्ये घालून छान एकजीव करून घ्यायची। तर इथे मी थोडी थोडी पिठी साखर घालून घेतली आहे। पिठी साखर मिश्रणात मिक्स करून घेत असताना त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्याही मोडून घ्यायच्या, म्हणजे लाडू खाताना पिठी साखर एकाच ठिकाणी लागणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे सर्व पिठी साखर या मिश्रणात छान एकजीव करून घेतली आहे आणि व्हिडिओत दाखवले त्याचप्रमाणे हाताने मॅश करत ही पिठी साखर मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण छान एकजीव करून झाले आणि तयार केलेल्या मिश्रणाची मूठ वळल्यानंतर तुम्ही बघू शकता की लाडू एकदम सहज बांधला जातोय, त्यामुळे मिश्रण किती छान तयार झाले। तर इथे आपले बेसनचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे। आता याचे आपण लाडू बनवून घेऊयात। तर लाडू बनवण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणातलं थोडं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने असं प्रेस करायचं। हे लाडवाचं मिश्रण तुम्हाला सांगितले त्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन जर तयार केलं तर तुम्ही बघू शकता लाडू अगदी सहज वळला जातोय, वळताना अजिबात रेलत नाहीये, एकदम छान तयार होतोय। लाडू वळून झाला की व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असा हातावरती खेळवायचा, म्हणजे आकारामध्ये एकदम तो परफेक्ट तयार होतो, अजिबात रेलत नाही। आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त लाडू बनवून तयार झालाय आणि लाडवावरती चकाकीही तुम्ही बघू शकता किती मस्त आली आहे। आता याच्यावरती मनुके किंवा पिस्त्याचे काप लावायचे, म्हणजे हे लाडू एकदम टेम्पटिंग दिसतात। आणि आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व लाडू बनवून घेऊयात। तर सर्व लाडू बनवून झाल्यानंतर मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व लाडू बनवून तयार झालेत आणि तुम्ही बघू शकता हे लाडू बनवून 1 तास झालाय, तर ही लाडू एकदम जसे वळले होते तसेच आहेत। एकाही लाडवाने आकार सोडलेला नाही, अगदी गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेत। तर लाडू अगदी संपेपर्यंत जसेच्या तसे राहावे त्यासाठी काही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे। तर टिप नंबर 1 ती म्हणजे जर पिठी साखर तुम्ही गरम मिश्रणात घातली तर मिश्रण पातळ होतं आणि लाडू वळले जात नाहीत। तर त्यासाठी काय करायचं, 4 चमचे कोरडं बेसन यामध्ये भाजून घालायचं, त्यामुळे मिश्रणाला घट्टसरपणा येतो आणि लाडू छान वळले जातात। आता टिप नंबर 2 ती म्हणजे लाडू वळताना त्यामध्ये तूप असतं आणि हाताच्या उष्णतेने ते थोड्याफार प्रमाणात वितळून तुमचे लाडू पसरू शकतात। त्यावेळी काय करायचं, लाडू बनवून ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि डब्यात भरताना पुन्हा एकदा लाडवांना शेप देऊन ते डब्यात भरून ठेवायचे, अगदी संपेपर्यंत लाडवांचा आकार आहे तसा राहतो। तर तुम्हीही या दिवाळीला या पद्धतीने बेसनचे लाडू नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अशाच सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।